सोलापुरात विजापूर भागामध्ये काही कत्तलीसाठी जनावरं आणून ठेवली आहेत व त्याची कत्तल होणार आहे अशी गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती। त्यानुसार आम्ही आयुक्त साहेबांना ती माहिती दिली व पहाटे 4:30 वाजता तिथं पोलीस पथक नेमून ती कारवाई करण्यात आली। 3 ठिकाणी 5 ते 5-6 असे जनावरं कत्तलीसाठी कोंबून ठेवले होते व त्यांना चारा पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती। जखमी अवस्थेमध्ये तिथं सुद्धा एक जनावर पडलेलं आहे, ते दाखवण्यात येईल तुम्हाला। अशा प्रकारे त्यांनी कृतीने ते जनावरं कत्तलीसाठी बांधली होती व पोलिसाच्या सहकार्याने गोरक्षकाच्या सहकार्याने ती कारवाई यशस्वी झाली। आज 15 गोवंश अहिंसा गोशाळामध्ये आणून सोडलेले आहेत। मी सर्वांना सोलापूरकरांना आवाहन करतो की आपली जी गोमाता आहे ती गोमाता कापली चाललेली आहे, परत आपल्याला ते का आपण पुस्तकात आणि वह्यामध्ये बघणार का, त्या मूर्तीमध्ये बघणार का, असा प्रश्न उपस्थित होतो। मी सर्वांना आवाहन करतो की शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की शेतकऱ्यांनी त्यांना जर गाई विकायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्यांची गाई घेऊ विकत व गोशाळेमध्ये सुरक्षित ठेवू हे तुम्हाला सांगतो। आणि या कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्त, उपआयुक्त विजय कबाडे साहेब, PSI दांडगे साहेब, PSI लोंढे साहेब, तसेच महानगरपालिकेचे कोंढवाड विभागाचे सर्व कर्मचारी व कट्टीमणी साहेब यांची ड्युटी नसताना सुद्धा पहाटे येऊन आम्हाला त्यांनी सहकार्य केलं व जनावरं ताब्यात घेतली आणि इथं गोशाळेत आणून सोडली। त्याबद्दल त्यांचे सुद्धा जाहीर आभार व सर्वांचे अभिनंदन व जाहीर आभार। जय श्रीराम। जय श्रीराम।